या लेक्चरला आपण आज बघणार आहोत लेआउट्स मॅनेजर. आता जावामध्ये कोणते कोणते लेआउट्स मॅनेजर यूज केलेले आहेत. आता लेआउट मॅनेजरचं काय काम आहे? द लेआउट मॅनेजर आर यूज टू अरेंज कंपोनंट्स इन पर्टिक्युलर मॅनर. Layout manager is an interface that is implemented by all the classes of layout manager. म्हणजे लेआउट मॅनेजरचं काय काम आहे? तुमचे कंपोनंट्स हे पर्टिक्युलर मॅनरमध्ये काय करायचे? अरेंज करायचे. आता त्याचे किती टाईप्स आहे बघा. बॉर्डर लेआउट, फ्लो लेआउट, ग्रिड लेआउट, कार्ड लेआउट आणि ग्रिड बॅग लेआउट. आता हे बॉक्स लेआउट, ग्रुप लेआउट, स्क्रोल पॅनल हे आपल्याला नेक्स्ट चॅप्टरला आहे, म्हणजे स्विंग चॅप्टरमध्ये आपण जेव्हा शिकणार आहोत तेव्हा ते लेआउट शिकणार आहे. सध्या AWT ह्या चॅप्टरमध्ये किती आहेत? आपल्याला फक्त 5, पहिले 5. आता द बॉर्डर लेआउट इज यूज टू अरेंज द कंपोनंट्स इन 5 रिजन्स. आता आपण बॉर्डर लेआउट यूज करणार आहोत, त्यामध्ये काय 5 रिजनमध्ये तो काय केला? डिवाइड गेलेला आहे. कोणता? नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट अँड सेंटर. म्हणजे तुम्हाला जे बॉर्डर लेआउट घ्यायचे ते तुम्ही कोणत्या कोणत्या पोझिशनला घेऊ शकतात. एक तर नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट अँड सेंटर. ईच रिजन मे कंटेन वन कंपोनंट ओनली. म्हणजे प्रत्येक रिजनवरती, एरियावरती एकच कंपोनंट येणार आहे. इट इज डिफॉल्ट लेआउट ऑफ फ्रेम ऑर विंडो. जर तुम्ही फ्रेम ऑर विंडो यूज करताय तर त्याच्यासाठी डिफॉल्ट लेआउट कोणतं आहे? हे बॉर्डर लेआउट. द बॉर्डर लेआउट प्रोव्हाइड्स 5 कॉन्स्टंट फॉर ईच रिजन. आता आपल्याला जे 5 कॉन्स्टंट प्रोव्हाइड केलेले आहे बॉर्डर लेआउटने ते कोणते? पहिलं आहे पब्लिक स्टॅटिक फायनल इंट नॉर्थ. म्हणजे तुम्हाला नॉर्थला घ्यायचं असेल तर नॉर्थ. दुसरं कोणतं आहे? पब्लिक स्टॅटिक फायनल इंट साऊथ. तिसरं कोणतं आहे? पब्लिक स्टॅटिक फायनल इंट ईस्ट. चौथं कोणतं आहे? पब्लिक स्टॅटिक फायनल इंट वेस्ट. अशा प्रकारे तुम्ही नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट और सेंटरला तुम्ही काय करू शकतात? ते सेट करू शकतात. आता बॉर्डर लेआउटमध्ये कोणते कन्स्ट्रक्टर यूज केलेले आहेत? त्याच्यामध्ये पहिला कन्स्ट्रक्टर आहे बॉर्डर लेआउट. त्याच्या पुढे बघा पॅरेंथिसिस. याचा मिनिंग काय? क्रिएट्स अ बॉर्डर लेआउट बट विथ नो गॅप्स बिटवीन द कंपोनंट्स. म्हणजे आपण बॉर्डर लेआउट क्रिएट करणार आहोत पण तो कंपोनंट आणि म्हणजे दोन वेगवेगळ्या कंपोनंट्समध्ये काय नाही, गॅप नसला पाहिजे. नो गॅप्स बिटवीन द कंपोनंट्स. आता आपण जे काही कंपोनंट्स यूज करणार आहोत, कंट्रोल यूज करणार आहोत, त्या कंट्रोल्समध्ये गॅप नसेल लागत तर कोणतं कन्स्ट्रक्टर यूज करायचं? बॉर्डर लेआउट एम्प्टीवालं. आता नेक्स्ट काय? जे बॉर्डर लेआउट इंट एच गॅप इंट व्ही गॅप. आता हे कन्स्ट्रक्टर काय करतो? क्रिएट्स अ बॉर्डर लेआउट विथ द गिवन हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल गॅप बिटवीन द कंपोनंट्स. आता इथे बघा एच गॅप मीन्स काय? हॉरिझॉन्टल गॅप. आणि इंट व्ही गॅप म्हणजे काय? व्हर्टिकल गॅप. मग हा बॉर्डर लेआउटचा कन्स्ट्रक्टर काय करतो? क्रिएट्स अ बॉर्डर लेआउट विथ द गिवन हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल गॅप बिटवीन कंपोनंट्स. म्हणजे कंपोनंट्समध्ये व्हर्टिकली किंवा हॉरिझॉन्टली गॅप जर दाखवायचा असेल तर तुम्ही कोणतं कन्स्ट्रक्टर यूज करणार? हे जे बॉर्डर लेआउट. आता बघा एक्झाम्पल ऑफ बॉर्डर लेआउट. आता बॉर्डर लेआउट आपण म्हणतोय, सपोज तुम्ही त्याचे 5 स्टेज बघितलं तर नॉर्थ, साऊथ, वेस्ट, ईस्ट अँड सेंटर. म्हणजे असं ते काय केलेलं असतं? डिवाइड केलेलं असतं. आता इथे प्रोग्राम बघा java.awt.star सेमिकोलन. पुन्हा काय? इम्पोर्ट javax.swing. आपण स्विंग चॅप्टरमध्ये बघणारच आहोत. आता बघा आता इथं काय घेतलेलं आहे आपण? पब्लिक क्लास बॉर्डर. त्याच्यानंतर काय? जे फ्रेम. आता जे फ्रेम आपल्याला कशात बघायचं आहे? स्विंगमध्ये. पण आता सध्या या प्रोग्राममध्ये आपण यूज केले म्हणून जे फ्रेम यूज करायचं. जे फ्रेम मीन्स काय? जावा फ्रेम्स, जे की स्विंगमध्ये यूज करणार आहोत. जे फ्रेम एफ. आता हा बॉर्डर नावाचा काय झाला? आपला कन्स्ट्रक्टर झाला. आता एफ नावाचं काय होतं? आपलं फ्रेमचा ऑब्जेक्ट होता. तो फ्रेमचा ऑब्जेक्ट आपण काय करून घेणार? इथं क्रिएट करून घेणार. नंतर काय म्हटलेलं आपण? जे बटन B1 इक्वल्स टू जे बटन. आता इथून मागे आपण काय करत होतो? बटन यूज करत होतो. पण जेव्हा आपण स्विंगचे प्रोग्राम बघणार आहोत तेव्हा आपल्याला काय यूज करायचं आहे? जे बटन. म्हणजे जावा. जे मीन्स काय? जावा.
जे बटन B1 इक्वल्स टू न्यू बटन नॉर्थ, आपण बटनाला नाव काय दिलं, नॉर्थ. अशाच प्रकारे आपण साऊथ, ईस्ट, वेस्ट आणि सेंटरचे काय करणार आहे, ऑब्जेक्ट क्रिएट करून घेणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे आता आपण ॲड करतो. आता सेट लेआउटने आपण काय करत होतो, लेआउट सेट करत होतो. आता इथे बघा f.add आपण काय करतोय, B1 म्हणजे काय, बटन 1चा. तिथं कोणतं लेआउट सेट करतोय, बॉर्डर लेआउट डॉट नॉर्थ, म्हणजे आपलं ते लेआउट कुठं जाणार आहे, नॉर्थला जाणार आहे. पुन्हा f.add.b2 म्हणजे बटन B2 कुठं ॲड करतोय, ह्या साऊथच्या लेआउटला, म्हणजे बॉर्डर लेआउट साऊथ असलेले याला आपण बटन B2 सेट करतोय. तशाच प्रकारे ईस्ट, वेस्ट आणि सेंटरला पण आपण काय करणार, सेट करणार. आता इथे बघा f.सेट साईज म्हणजे तुमच्या त्या विंडोज किंवा फ्रेमची काय करणार आहे, आपण साईज सेट करणार आहे. ती किती आहे, 300. मग आता इथे बघा f.सेट व्हिजिबल ट्रू, जर तुम्ही ट्रू केलं तरच ते तुम्हाला पॅनल किंवा फ्रेम किंवा विंडोज काय करणार आहे, डिस्प्ले होणार आहे. अदरवाईज डिस्प्ले होणार नाही. त्याची व्हॅल्यू जर तुम्ही फॉल्स केली तर ते तुम्हाला डिस्प्ले होणार नाही. आता इथे बघा पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन मेथडमध्ये काय केलं आपण, न्यू बॉर्डर म्हणजे बॉर्डरसाठी काय केले आपण, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. मग त्याचं आउटपुट कसं येणार बघा, अशा प्रकारे त्याचं आउटपुट डिस्प्ले केलं जाणार. आता इथे प्रोग्राम दिलेला आहे तो काय, विदाऊट स्विंग ऑब्जेक्ट, म्हणजे आपण जे बटन यूज करत होतो त्याऐवजी आता स्विंगचं आपण सेकंड चॅप्टरला बघणार आहोत. आता सध्या AWTचं बघतोय म्हणून हा AWTचा प्रोग्राम. आता इथे बघा इम्पोर्ट जावा डॉट AWT डॉट स्टार, इम्पोर्ट जावा डॉट AWT डॉट इव्हेंट. आता इव्हेंट हँडलिंगच्या चॅप्टरमध्ये आपण इव्हेंट हँडलिंग हा बघणार आहोत. पण सध्या इथे बघा पब्लिक क्लास AWT लेआउट डेमो. आता प्रायव्हेट फ्रेम मेन फ्रेम. आता इथे काय यूज केलेलं आहे, फ्रेम यूज केलेला आहे. आपल्याला लेबल घ्यायचे, आपण 4 लेबल घेतले. सपोज लेबल 1 हेडर लेबल, स्टेटस लेबल, कंट्रोल पॅनल, मेसेज लेबल. आता आपण काय करतोय, AWT लेआउट डेमो. इथं काय केलंय आपण, पब्लिक AWT लेआउट डेमो रिपेअर GUI, हा काय कन्स्ट्रक्टर आहे. आता त्याची मेन मेथड आहे बघा, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग ARGS. आता इथं काय करून घेतलं आपण, AWT लेआउट डेमो क्लासचा काय केला, ऑब्जेक्ट क्रिएट करून घेतला. त्याच्यानंतर काय केलं, AWT लेआउट डेमो डॉट शो बॉर्डर लेआउट डेमो, इथे ही मेथड कॉल केली. आता इथे बघा प्रायव्हेट व्हॉइड प्रिपेअर GUI. आता आपण काय करतोय, GUI काय करतोय, शो करतोय म्हणजे डिझाईन करतोय. त्याच्यामध्ये काय, मेन फ्रेम इक्वल्स टू न्यू फ्रेम. फ्रेमला काय काय आलं पाहिजे, तुम्हाला माहिती आहे फ्रेमला टायटल असतं, त्या टायटलला काय डिस्प्ले झालं पाहिजे, जावा AWT एक्झाम्पल्स. आता त्या फ्रेमला आपण काय करतोय, साईज सेट करतोय. म्हणून काय, मेन फ्रेम डॉट सेट साईज ती किती देणार आहे आपण, 400. आता मेन फ्रेम डॉट सेट लेआउट. आता इथं काय, न्यू ग्रिड लेआउट. आता इथं बघा नवीन आपल्याला ग्रिड लेआउट तर शिकायचंच आहे. आता ग्रिड लेआउट आपण शिकणारच आहे, म्हणजे तुम्ही एका याच्या ह्याच्यावर मल्टिपल लेआउट पण काय करू शकता, सेट करू शकता. आणि तुम्ही काय करणार आहे, त्या पॅनलवरती बटन पण ॲड करणार आहे. इथं बघा सेंटर, ईस्ट, वेस्ट हे नावाचे बटन, आणि त्याला काय देताय तुम्ही, सगळ्याला बॉर्डर लेआउट देताय. आता याचं आउटपुट जर बघितलं तर कोणत्या फॉर्मॅटमध्ये दिसणार आहे, या फॉर्मॅटमध्ये बघा, नॉर्थ, साऊथ, लाईन स्टार्ट, सेंटर, लाईन एंड. या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काय दिसणार आहे, आउटपुट दिसणार आहे, कोणत्या, बॉर्डर लेआउटचं. आता नेक्स्ट कोणतं आहे, कार्ड लेआउट. आता कार्ड लेआउट काय करतं, द क्लास कार्ड लेआउट अरेंज ईच कंपोनंट इन द कंटेनर ॲज अ कार्ड. Only one card is visible at a time and the container acts as a stack of cards. आता इथं बघा कार्ड लेआउट बघत असताना आपण काय करतो, ते काय करता, कार्ड प्रमाणे काय करता आपले, आता बघा तुम्ही कार्डची गेम खेळत असता त्यावेळेस मल्टिपल कार्ड्स काय केलेलं असतं, आपण अरेंज केलेला असतो. पण मग एकच कार्ड आपल्याला काय असतं, व्हिजिबल असतं पहिलं बघा. तसंच याप्रमाणे पण कार्ड लेआउट पण त्याचप्रमाणे वर्क करतं. म्हणजे काय करणार ते, अरेंज इच कंपोनंट इन द कंटेनर ॲज अ कार्ड, ओनली वन कार्ड इज व्हिजिबल, म्हणजे आपल्याला फक्त एकच कार्ड व्हिजिबल दिसतं ॲट अ टाइम. आता त्याच्यासाठीचा क्लास डिक्लेरेशनचा फॉर्मॅट कसा आहे बघा, फॉलोइंग इज अ डिक्लेरेशन फॉर जावा डॉट AWT डॉट कार्ड लेआउट क्लास. आता कार्ड लेआउट काय,
एक क्लास आहे तो कशाने डिफाईन केला जातो, java.awt.card_layout. आता बघा त्याची मेथड कोणती आहे, पब्लिक क्लास कार्ड लेआउट एक्सटेंड ऑब्जेक्ट इम्प्लिमेंट्स लेआउट मॅनेजर 2. आता इथे बघा सिरियलायझेबल आपण हे कोर जावामध्ये शिकलेलो आहोत. आता इथं काय बघा, पब्लिक क्लास कार्ड लेआउट म्हणजे कार्ड लेआउटचा क्लास आहे तो आपण काय करतोय, एक्सटेंड करतोय कुणापासनं, ह्या मेन क्लासपासून. ऑब्जेक्ट हा काय आपल्या सगळ्याचा काय मेन आहे म्हणून त्याच्यापासून काय करतोय आपण सगळे हे कार्ड लेआउट वगैरे काय करतोय, एक्सटेंड करतोय. आता कन्स्ट्रक्टर कोणते यूज केलेले आहेत त्या क्लाससाठी, कार्ड लेआउट जो लेआउट जे हा क्लास आहे त्याच्यासाठीचे कन्स्ट्रक्टर कोणते. आता पहिला बघा कार्ड लेआउट आणि पुढं पॅरेंथेसिस म्हणजे काय एम्प्टी येतो, म्हणजे काय क्रिएट्स अ न्यू कार्ड लेआउट विथ गॅप्स ऑफ साईज 0. आता तुम्ही कार्ड लेआउट करणार आहे, प्रत्येक कार्डमध्ये किती किती साईज किती, त्याची गॅपची साईज किती आहे 0, म्हणजे आपण त्याच्यात व्हॅल्यू पुट नाही केलेली म्हणून त्याची साईज किती झाली 0 झाली. नेक्स्ट काय कार्ड लेआउट इन ब्रॅकेट इंट एच गॅप इंट व्ही गॅप. आता इथे काय दाखवतं, क्रिएट्स अ न्यू कार्ड लेआउट विथ द स्पेसिफाईड हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल गॅप. आता इथे काय प्रोव्हाइड करतात, हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल गॅप, म्हणजे तुम्हाला त्या कार्डमध्ये हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल किती गॅप पाहिजे आपण ती व्हॅल्यू कशात प्रोव्हाइड करणार आहे, इंटिजरमध्ये. आता त्याच्या काही मेथड्स आहे. सपोज पहिली मेथड कोणती आहे, व्हॉइड ॲड लेआउट component object constraint. This method adds the specified component to this card layout internal table of names. म्हणजे हे काय करते आपल्याला कॉम्पोनंट्स ॲड करण्यासाठी, ॲड लेआउट कॉम्पोनंट्स म्हणजे आपण याच्यात काय करतो, कॉम्पोनंट्स ॲड करतो. आता इथे बघा दुसरी कोणती मेथड आहे, व्हॉइड फर्स्ट, त्याच्यानंतर काय कंटेनर पॅरेंट. हा काय करतो, फ्लिप्स टू द फर्स्ट कार्ड ऑफ द कंटेनर. हा काय करतो आपल्याला पहिलं जे कार्ड असेल ते आपल्याला काय करतं, शो करतं. नंतरचं काय इंट गेट एच गॅप गेट्स द हॉरिझॉन्टल गॅप बिटवीन द कॉम्पोनंट्स, मग त्या कॉम्पोनंट्समधला हॉरिझॉन्टल गॅप किती आहे हे शो करतं. नेक्स्ट मेथड कोणती आहे, फ्लोट गेट लेआउट अलाइनमेंट कंटेनर पॅरेंट रिटर्न्स द अलाइनमेंट अलॉंग द एक्स ॲक्सिस, म्हणजे एक्स ॲक्सिसवरचं जर आपल्याला अलाइनमेंट त्याचं पाहिजे असेल तर तो कोणती मेथड यूज करणार, गेट लेआउट अलाइनमेंट एक्स. आता नंतर आहे बघा फ्लोट गेट लेआउट अलाइनमेंट कंटेनर पॅरेंट. आता इथे बघा रिटर्न्स द अलाइनमेंट अलॉंग वाय ॲक्सिस, म्हणजे वाय ॲक्सिसवरचं अलाइनमेंट शो करणार. त्याच्यानंतर कोणते इंट गेट व्ही गॅप गेट्स द व्हर्टिकल गॅप बिटवीन कॉम्पोनंट्स, म्हणजे कॉम्पोनंटचा व्हर्टिकल गॅप आपल्याला यांनी मिळणार.